विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2025-26 या वर्षानुसार BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राचा आपण अभ्यासक्रम बघत असताना या अभ्यासक्रमामध्ये DSC 2 अर्थात जो मेजर विषय आहे तो राज्यशास्त्राचा, भारतीय संविधान आणि शासन किंवा राजकारण याबाबत मागच्या काही तासिकेमध्ये आपण याची पार्श्वभूमी बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा विषय अर्थात हा पेपर मानवी जीवनासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून भारतीय संविधान आणि शासन किंवा राजकारण याबाबत विचार केला जातो. भारतीय संविधान आणि शासन याबाबत माहिती बघत असताना आपण ऐतिहासिक कालखंड जो संविधानाचा विकासक्रम आहे या बाबतीत मागील तासिकेमध्ये आपण बघितलेला आहे. त्याचा उत्तरार्ध भाग म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की भारतीय संविधान जे निर्माण करण्यात आलेलं आहे हे संविधान खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत हे प्रजासत्ताक गणराज्य म्हणून या भारताचा उल्लेख केला जातो. 26 जानेवारी या दिवशी देशामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमातून महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. मग हा दिवस इतका महत्त्वाचा का समजण्यात येतो याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. परंतु 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताने जे संविधान स्वीकारलेलं आहे त्या संविधानाची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याची थोडक्यात माहिती बघणं अत्यंत गरजेचं आहे. मला माहिती आहे की भारताने संविधान स्वीकारलेलं आहे. आपण अनेक पुस्तकातून, व्यवहारातून या बाबीकडे बघितलेलं आहे. परंतु भारताने जे संविधान स्वीकारलेलं आहे या संविधानाच्या निर्मिती मागचा इतिहास सुद्धा बघणं गरजेचं आहे.
या निर्मितीमागचा इतिहास बघत असताना भारताची हजारो वर्षाची परंपरा आहे. भारत हा कशा पद्धतीने विकसित झालेला आहे. 26 जानेवारी 1950 या दिवसापर्यंत जो ऐतिहासिक कालक्रम आहे, घटनाचक्र आहे, याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. जेव्हा मनुष्य या भारतीय भूतलावर जन्मास आला, या भूतलावर जन्मास आल्यानंतर त्यांनी जी प्रगती केलेली आहे, त्या प्रगतीमध्ये विधीचा, कायद्याचा, संहितेचा सिंहाचा वाटा आहे. ही विधी, ही संहिता, हे कायदा जो निर्माण झाला, तो निर्माण करणारा ईश्वर नव्हता, देवदूत नव्हता. ते निर्माण करणारा हा आपल्यासारखाच मानव होता. या मानवाने या भूतलावर, भारत मातेच्या भूतलावर जन्म घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या अंतर्गत आणि बहिर्गत विकासासाठी जी संहिता बनवली होती, ती संहिता अतिशय उच्च दर्जाची होती. त्या संहितेनुसार मनुष्य काम करत होता, मनुष्य आपले जीवन जगत होता, मनुष्य आपला व्यवहार करत होता. म्हणजेच मनुष्याची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक जी प्रगती झालेली आहे, ती प्रगती मानवांच्या समूहातून झालेली आहे. आणि हा जो समूह एक उच्च दर्जाचं जीवन जगत होता, त्या जीवनामध्ये अनेक परकीय व्यक्ती प्रवेश केलेले आहेत, ज्यामध्ये अनेकदा म्हटलं जातं की आर्य अनार्य, मुघल साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, पोर्तुगीज साम्राज्य, डच साम्राज्य, फ्रेंच साम्राज्य, ग्रीक साम्राज्य, या प्रत्येकाने भारतावरती वेगवेगळ्या दृष्टीने प्रवेश केलेला आहे. या प्रवेशातून सुद्धा भारताचा जो मूळ कायदा होता, विधी होती, जी शासन चालवणारी विधी होती, यामध्ये अनेक वेळा बदल झालेले आहेत. मग ज्या पद्धतीने सांगितलं जातं अनार्य आर्य, ज्या पद्धतीने सांगितलं जातं मुघल राज्य, ज्या पद्धतीने सांगितलं जातं फ्रेंच राज्य, पोर्तुगीज राज्य, ब्रिटिश राज्य, या ज्या वसाहती भारतावर निर्माण झाल्या, या निर्माण होण्यामधून सुद्धा भारतामध्ये ज्या विधीनुसार, ज्या रुचीनुसार, ज्या कायद्यानुसार, ज्या वैदिक संस्कृतीनुसार भारतातलं जे शासन चालायचं, यामध्ये अनेक वेळा बदल झालेले आहेत. ते बदल कसे झालेले आहेत? या भूतलावरची जी भूमी आहे, ही सर्वसामान्य लोकांची ती माता आहे. परंतु या भूमीवर परकीय व्यक्ती जेव्हा प्रवेश करतात आणि त्या भूतलावर भारताच्या पूर्ण भूमीवर, मग तो मद्रासचा भाग असेल,
पश्चिम बंगालचा भाग असेल, मुंबईचा भाग असेल किंवा ओरिसाचा भाग असेल, या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने जे प्रवेश करून परकीय व्यक्ती भारतामध्ये आले त्यांनी या संहितेमध्ये बदल घडवलेला आहे. विद्यार्थ्यांनो, तो बदल कसा घडवलेला आहे? भारतामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण वैदिक संस्कृतीमध्ये होते. या संस्कृतीनुसार इथली शासन प्रणाली छान पद्धतीने काम करत होती. परंतु परकीय जे नागरिक आले त्या नागरिकांनी या देशाची संहिताच बदलली. पहा तुम्ही, जे पुराण आहेत, स्मृती ग्रंथ आहेत आणि उत्तर वैदिक काळ बघितला तर या उत्तर वैदिक काळामध्ये जे परकीय व्यक्ती भारतामध्ये प्रवेश करतात त्या व्यक्तींनी इथल्या संहितेला दबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. संहितेला दबवण्याचाच प्रयत्न केला नाही तर या देशामध्ये जे काही मानव समुदाय होता त्या मानव समुदायावर अन्याय आणि अत्याचार करण्याचं षडयंत्र या परकीय व्यक्तीने केलेलं आहे. हा अन्याय आणि अत्याचार इतक्या विकोपाला जातो की या 4 समुदायात जे एकता होती, जे ऐक्य होतं, त्या ऐक्याला आणि एकतेला तडा देण्याचं काम या परकीय साम्राज्याने केलेलं आहे. हे परकीय साम्राज्य बघता बघता संपूर्ण भारतामध्ये पसरलं आणि जोही या 4 वर्णाव्यतिरिक्त 5वा वर्ण तयार करण्यास सुरुवात केली. मग तो जम्मू काश्मीरचा भाग असेल, ती कन्याकुमारीचा भाग असेल, मुंबईचा भाग असेल की बंगालचा भाग असेल, या 4 वर्णाप्रमाणेच 5वा वर्ण या देशामध्ये निर्माण झाला. आणि उत्तर वैदिक काळामध्ये या वर्णांना सर्वात दुय्यम, कनिष्ठ आणि नीच दर्जांचा दर्जा या समुदायाने दिला. एवढेच नव्हे, या देशामध्ये आज आपण बघतो मानव म्हणल्यानंतर पुरुषच नाहीये, मानव म्हणल्यानंतर पुरुष आणि स्त्री सुद्धा असते. हे या परकीय देशांनी भारतीय समाजांची भुरळ पाडण्याचं शास्त्रज्ञांनी स्वीकारलं आणि काही कालखंडाने स्त्रियांना सुद्धा या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक सत्तेपासून अलिप्त ठेवण्यात आलं. मित्र हो, अशी परिस्थिती आली की या दोन्ही समुदायांना ना ग्रंथ वाचण्याचा अधिकार नव्हता, ना विचार प्रकट करण्याचा अधिकार नव्हता, ना जगण्याचा अधिकार नव्हता. अशा पद्धतीने या परकीय आक्रमणाने या देशावर राज्य करत असताना एक प्रकारे जी भूमी ज्या राष्ट्राची आहे त्या राष्ट्रातील व्यक्तींना त्या भूमीमध्ये दुय्यम दर्जा प्राप्त झाला. मग याच्यामध्ये वेगवेगळे साम्राज्य आलेले आहेत, पण या कोणत्याही साम्राज्याने या संहितेला मात्र छोटासा सुद्धा छेद देण्याचा प्रयत्न केलेला नाही. मग कोणी असो, मुघल साम्राज्य असेल, ब्रिटिश साम्राज्य असेल, पोर्तुगीज साम्राज्य असेल, फ्रेंच साम्राज्य असेल, ही परिस्थिती इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून ते इसवी सन 19व्या शतकापर्यंत अशाच प्रकारचा अन्याय भारतीय समाजव्यवस्थेवर होत होता. या
अन्यायाला छेद देण्यामध्ये जर कोणी पहिल्यांदा प्रयत्न केला असेल विद्यार्थ्यांनो, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. हे आद्य समाजसुधारक आहेत. या महामानवाने, राष्ट्रपित्याने जी क्रांती केलेली आहे ती क्रांती अद्वितीय आहे. ती क्रांती करण्याची जी कारणं आहेत त्या क्रांतीतून खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950ला जे संविधान स्वीकारलेलं आहे ते महापुरुष आहेत. त्यांनी जो बदल घडवलेला आहे तो बदल म्हणजेच शिक्षणाच्या माध्यमातून, अहिंसेच्या माध्यमातून. आणि ते बदल घडवत असताना त्यांनी स्वातंत्र्य आणि समता या तत्वांना महत्त्व देऊन या देशामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला. मग शिक्षण कुणाला दिलं पाहिजे प्रश्न भारतामध्ये निर्माण झाला. ब्रिटिश वसाहत जी भारतावर होती ती वसाहत खूप व्यापक होती. ती वसाहत मागच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला सांगितलं, ती वसाहत ज्या वेळेस ईस्ट इंडिया कंपनीच्या नेतृत्वामध्ये ती काम करत होती त्यांनी चहा या घटकावर 350 वर्ष राज्य केलेलं आहे. मित्रांनो, चहा ही साधी नाहीये. चाय पे जी चर्चा होती ती साधी नाहीये. तर या चहासोबतच मसाले पदार्थ घेतले, इथला सुती व्यवसाय घेतला, इथला कापसाचा व्यवसाय घेतला, इथले वेगवेगळे व्यवसाय स्वीकार सुरू केले. हे जे कच्चा माल होता हा कच्चा माल घेऊन जाण्यासाठी त्यांनी आग्नेय आणि पूर्व आशिया यांच्याद्वारे एक ईस्ट इंडिया कंपनी पहिली राणी एलिझाबेथ यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली. आणि ही कंपनी 31 डिसेंबर 1600 ते 1773 या कालखंडापर्यंत म्हणजे जवळपास 250 वर्ष या एका कंपनीने भारतातला संपूर्ण साधन संपत्ती लुटून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यांनी पहिल्यांदा प्रवास भारतामध्ये कुठून केला असेल तर यांनी पहिल्यांदा भारतामध्ये ब्रिटिशांनी कलकत्ता येथून केलेला आहे. पहा त्यांचे प्रवेशद्वार कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे, ज्याला आपण आज मुंबई म्हणतो. आणि अशा पद्धतीने हा व्यापक व्यवसाय खऱ्या अर्थाने त्यांचं जे प्रशासन होतं, त्यांचं जे शासन होतं, याचा प्रभाव भारताच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जीवनावर पडलेला दिसून येतो. असो, याचा पुढील भाग पुढच्या तासिकेमध्ये बघू.